जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात जिल्ह्यातील विविध विभागातील यंत्रणाचा विकास कामांचा आढावा घेतला। यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधत नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या विकास कामासंदर्भात माध्यमांना माहिती दिली। तसेच जिल्ह्यातील कित्येक वर्षापासून रखडलेले तापी बुराई उपसा जलसिंचन योजना तसेच 22 उपसा जलसिंचन योजना, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या पीक विमा प्रश्न, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, राज्यातील होत असलेल्या राजकीय घडामोडी तसेच जिल्ह्यातील वाळू वाहतूक प्रश्न आदी विषयांवर माध्यमांशी संवाद साधत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। अजितदादांबाबत आपल्या पुस्तकातून लिखाण करणाऱ्या मीरा बोरवणकर यांची अजितदादांबाबत लिखाण करण्याएवढी पात्रता नाही, असे म्हणत मंत्री अनिल पाटील यांनी मीरा बोरवणकरांना कोणी काही सांगितले म्हणून तर त्यांनी असे लिहिले आणि छापले नाही ना, असा संशय देखील उपस्थित केला आहे। अजित पवारांनी आतापर्यंत उत्कृष्ट काम करण्याचा दाखला मिळवला आहे। राज्यात प्रशासनावर उत्कृष्ट छबी मिळवणारा नेता म्हणजे अजित पवारांची ओळख आहे। त्यामुळे मंत्री अनिल पाटील यांनी उलटपक्षी मीरा बोरवणकरांनाचा संशयाच्या कथड्यात उभे केले आहे। यावेळी राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे। आतापर्यंत राऊतांचा पूर्ण आयुष्य भाजपाच्या दारात पाणी भरण्यात गेले, त्यांनी अजित पवारांना शिकवाव का? 25 वर्ष राऊत झक मारत होते का? आता तुम्हाला भाजपा वाईट दिसायला लागली, त्यामुळे अजित पवारांनी मोदींची स्तुती करावी की नाही याबाबत बोलण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही, असा टोला देखील मंत्री अनिल पाटील यांनी लगावला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। चर्चा प्रामुख्याने कलेक्टर महोदयांशी केलेली। सेकंड ट्रिगर मध्ये काही मंडळ आलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जी काही पावसाची परिस्थिती मागच्या 2 महिन्यापासून आपण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबरोबर नंदुरबारमध्ये सुद्धा बघितलेली आहे। त्या बाबतीमध्ये पीक विम्याच्या बाबतीमध्ये आपल्याला शेतकऱ्याला काय मदत करता येऊ शकतं या दृष्टिकोनातून कृषी मंत्री, मी स्वतः आणि मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पीक विमा कंपन्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या होत्या त्या सगळ्यांची चर्चा केलेली आणि जे पहिल्या ट्रिगरमध्ये किंवा दुसऱ्या ट्रिगरमध्ये जे लोक शेतकरी आलेले असतील त्यांना आपण 25% आपल्याला जी मदत करायची असते त्या बाबतीमध्ये पावलं उचलली गेली पाहिजे। काही आक्षेप विमा कंपन्यांचे कलेक्टरांच्या स्तरावरती होते, ते कलेक्टरांनी ते फेटाळलेले, ते दुसऱ्यांदा परत अपिलात जाऊ शकतात म्हणून ते आयुक्तांकडे गेलेले। आयुक्तांचा निर्णय कदाचित एवढ्या 2-3 दिवसात त्यांचाही निर्णय लागू शकतो। पण नंदुरबारमध्ये पावसाची परिस्थिती मी स्वतः बघितलेली आहे आणि त्या परिस्थितीवरती येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या माध्यमातून जे काही जिल्हे महाराष्ट्रामध्ये दुष्काळ सदृश्य दुष्काळ परिस्थितीमध्ये आपल्याला आढळत आहेत त्याच्या बाबतीमध्ये शासन स्तरावरचे निर्णय होतात। आता नागाई शुगरच्या माध्यमातून मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी ऊस त्यांच्या कारखान्यामध्ये घातला होता, जवळपास 1300 शेतकऱ्यांनी ऊस जो घातलेला होता त्याचं पेमेंट आजतागायत मिळालेलं नाही। खरं तर शासनाचा आणि साखर आयुक्तांच्या माध्यमातून जो काही केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे जे धोरण आहे त्याच्यानुसार 14 जास्तीत जास्त 14 दिवसापर्यंत शेतकऱ्याचं ऊसाचं पेमेंट हे द्यावं लागतं। नाही दिलं तर 14व्या दिवसानंतर त्याने जितके दिवस विलंब केला असेल तेवढ्या दिवसाचं व्याजासह ते रक्कम द्यावी लागते। पण प्रामुख्याने इथे अडचण अशी येते, एकतर पेमेंट दिलंच जात नाहीये, त्याला रेट कुठला लावायचा याच्या बाबतीतही आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर शेतकऱ्याला काय रेट दिला पाहिजे याच्यातही कुठला निर्णय, असं क्लेरिफिकेशन जे असेल ते क्लेरिफिकेशन अजूनपर्यंत झालेलं नाहीये। मी आत्ताच साखर आयुक्त यांच्याशी बोललेलो आहे, उद्या त्यांची एक टीम येते, त्या टीमच्या माध्यमातून कारखानदार, कलेक्टर आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे काही प्रतिनिधी यांच्यासोबत शेतकऱ्यांकडे असलेला उपलब्ध असलेला डाटा, कारखानदारांकडनं जो मिळवायचा असेल तो डाटा आणि साखर आयुक्तांकडे किंवा उपायुक्तांकडे जो
त्यांनी पाठवलेला असेल जो डाटा, या तिन्ही डाटांचं त्या ठिकाणी एकत्रित चर्चा करून शेतकऱ्याला किती पैसे द्यायचे याच्या बाबतीमध्ये एक निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून आत्ताच मी सूचना दिलेल्या आहेत. उद्या दुपारपर्यंत उपायुक्त इथपर्यंत औरंगाबादहून पोहोचतील. आणि उद्यापासून RRCची जी प्रक्रिया, एकतर पेमेंट लवकरात लवकर मिळालं पाहिजे, नसेल तर RRCच्या माध्यमातून सील ठोकण्यापर्यंत जायची वेळ आली तरी सुद्धा शासनाकडनं त्या बाबतीमध्ये पावलं उचलले जातील. कारण शेतकरी सर्वात महत्वाचा आहे. शेतकऱ्याबरोबर कामगार सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. या दोन्ही घटकांना न्याय मिळत तोपर्यंत सरकार मात्र शेतकऱ्याच्या पाठीशी उभं आहे. खरी राष्ट्रवादी कोणाची आहे हे येणाऱ्या दिवसात कळणार आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे. परंतु आता हा सगळा विषय निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे. निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर खरी राष्ट्रवादी निवडणूक आयोगच सांगणार आहे. खरी राष्ट्रवादी लोकप्रतिनिधी कोणाकडे, मग ते आमदार असतील, खासदार असतील, जिल्हा परिषदचे सदस्य असतील, आजी असतील, माजी असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, तालुक्याच्या स्तरावरचे तालुका अध्यक्ष असतील, हे सगळे लोकप्रतिनिधी ज्या बाजूला असतात ते व्हेरीफाय केल्यानंतर किंवा त्याची खातरजमा झाल्यानंतर निवडणूक आयोग त्याच्यावर निर्णय देतो. आता सगळ्यांना वाटणार आहे राष्ट्रवादी कोणाची आहे. आम्हाला खात्री आहे की निवडणूक आयोग या सगळ्या गोष्टींची पडताळणी केल्यानंतर अजितदादांवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी असणार. मुळात कापूस पिकलेला आहे का, इथून प्रश्न आहे माझ्या दृष्टिकोनातून. तुम्ही खरेदीच्या गोष्टी करतायत. कापसाची खरेदी तर लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्नशील राहील. पण आज तुम्हीच मला प्रश्न विचारला की परिस्थिती पावसाची कशी. मुळात कापसाचंच उत्पन्न कमी दिसतंय माझ्या दृष्टिकोनातून. ज्यावेळेला कापसाचं उत्पन्न कमी राहिलं तर बाहेरच्या मार्केटमध्ये जास्त पैसे मिळतात शेतकऱ्याला. सप्लाय जर का जास्त असला तर भाव कमी होतात. सप्लाय जर का कमी असला तर रोजची डिमांड असणार आहे. शेतकऱ्यांची जशी रिक्वायरमेंट असेल तशा पद्धतीने शासनाकडनं पावलं उचलतात. ओबीसी असतील किंवा राज्यातला कुठलाही पक्षाचा नेता असेल तर त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी भूमिका कुणाचीच नाही. ना सरकारची आहे, ना कुठल्या पक्षाची आहे, ना ओबीसीच्या नेत्यांची. फक्त ओबीसीचं आरक्षण हे सुरक्षित ठेवून मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं ही खरी मागणी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सरकार मराठा समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसी समाजालाही त्या ठिकाणी सुरक्षित ठेवलं पाहिजे अशीच पावलं उचलली जातात. एखादा अधिकारी समजा जर का आपल्या पुस्तकामध्ये, आपल्या पत्रामध्ये काहीतरी लिहून टाकतो आणि त्याच्यावरती ज्याने राज्यामध्ये उत्कृष्ट काम करण्याचा दाखला आतापर्यंत मिळवलेला आहे त्या अधिकाऱ्याचं त्याच्या मागे हेतू काय आहे, त्या अधिकाऱ्याला कोणीतरी सांगितलं म्हणून तसं काही छापून घेतलंय का. उत्कृष्ट प्रशासनावरती छबी मिळवणारा जर का कोणी नेता महाराष्ट्रात असेल तर ते अजितदादा आहेत. आणि त्या अजितदादांवर कोणीतरी एखादा अधिकारी येईल आणि त्याच्यावरती 2 ओळी लिहिल. तेवढे मोठे त्या लेखकाचं किंवा ज्याने लेखन केलं असेल तेवढे मोठी त्याची पात्रता नाहीये. शेवटी प्रशासनामध्ये अजितदादांनी इतकं स्वच्छ, ट्रान्सपरंट आणि एक घाव 2 तुकडे करणारा नेता मी तरी बघितलेला नाही. TIDCच्या अधिकाऱ्यांना आजच सूचना दिलेल्या आहेत. आज त्याचा थोडा आढावा प्रत्येक विभागाचा घ्यायला लागला. मग त्या बाबतीमध्ये नगर विकास विभाग असेल, नगरपालिका असतील, त्याच्यानंतर तुमच्या जिल्हा परिषदचा आढावा असेल, फॉरेस्टचा आढावा असेल, अन्य विभागांच्या सगळ्या वैद्यकीय क्षेत्रातला आढावा असेल. त्याच्यात TIDCच्या माध्यमातून मी आजच दोन्ही कार्यकारी अभियंत्यांना सूचना दिलेल्या आहेत की तापीवरती किंवा त्यांच्या अंतर्गत येणारे जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवण्याकरता त्यांना जे अडथळे असतील त्याची सगळी एक लिस्ट तयार करायची. पुढच्या आठवड्यात किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये त्यांना जे सुप्रमा मिळवण्याकरता अडथळे असतील ते मंत्रालयीन स्तरावरचे जर का असतील, फायनान्स डिपार्टमेंटचे असतील किंवा जलसंपदा विभागाचे असतील किंवा प्लॅनिंगचे असतील, या तिन्ही विभागांच्या सचिवांशी मी स्वतः चर्चा करेन. आणि आता टप्प्याटप्प्याने अनेक वर्षापासून अडकून बसलेले हे जे प्रकल्प असतील त्याला मार्ग कसा निघेल हे जोपर्यंत टेक्निकल दृष्टिकोनातून मला जो माहिती मिळत नाही तोपर्यंत मी पुढचं पाऊल काही आपल्याशी बोलू पण शकत नाही. संजय राऊत सकाळी 10:30 वाजेपासून 11 वाजेपर्यंत काहीच काम नसतं.
मोदीने करायला पाहिजे, अजितदादांनी तर मग काय केलं पाहिजे? आतापर्यंत तुमचं आयुष्य भाजपच्या दारापुढे पाणी भरण्यामध्ये गेलेलं आहे. त्यांनी आम्हाला शिकवावं का अजितदादांनी काय बोलायचं आणि काय नाही? 25 वर्ष काय करत होते? झक्क मारत होते का? 25 वर्ष भारतीय जनता पार्टी बरोबर त्यांच्या दारापुढे तुम्हीच पाणी भरत होते. आता तुम्हाला वाईट दिसायला लागलेलं आहे. अजितदादांनी काय बोललं पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काय बोललं पाहिजे, हा बोलण्याचा अधिकार मुळात संजय राऊत यांना नाहीच आहे. मी आरोग्य विभागाला सुद्धा त्या बाबतीमध्ये सूचना दिलेल्या आहेत. सर्वप्रथम इन्क्युबेटरच्या बाबतीमध्ये असलेल्या अडचणी, अँब्युलन्सच्या बाबतीमध्ये असलेल्या अडचणी, औषधी बाबतीमध्ये असलेल्या अडचणी किंवा त्यांच्याकडे बेडची उपलब्धता, डॉक्टर्सची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतलेला आहे. मला माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल आणि त्याच्यावर सुद्धा जे लवकरात लवकर आरोग्याच्या दृष्टिकोनातून निर्णय होतील. बाकी सगळी कामं थांबली तर चालतील, पण आरोग्याचे निर्णय लवकर होतील.